अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी कोणती आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा. मी ते करून तुम्हाला दाखवेन. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. इथं आज आपल्याला बनवायचं आहे आलू पराठा आणि चीज पराठा. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि असे मॅशरने मॅश करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि गरम मसाला, कसुरी मेथी असं हातावर क्रश करून टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडीशी मी चटणी टाकून घेतलेली आहे लाल. याच्यामध्ये धने पावडर टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने हा मसाला इथं आपल्याला पराठा बनवण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे. सर्व मसाले बटाट्यामध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने हे सारण इथं तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. इथं मी गॅस चालू करून तवा ठेवून घेतलेला आहे. जोपर्यंत आपण पराठा लाटतो तोपर्यंत हा तवा इथं गरम होईल. आता मी पीठ आधीच भिजवून ठेवलेलं होतं, त्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. याच्यातनं एक उंडा घेतलेला आहे मी. 3 पराठे इथं मी बनवणार आहे. बघा अशा पद्धतीने समान 3 उंडे करून घेतलेले आहेत. हातावरती अशी याची लाटी तयार करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पीठ लावून याची व्यवस्थित एक पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. बघा अशा कोरड्या पिठामध्ये ही लाटी टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने पराठा तयार केला तर पराठा अजिबात फुटत नाही. याच्यामध्ये आता आपल्याला जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते आता आपण भरून घेणार आहोत. भरल्यानंतर अशा पद्धतीने हा गोळा पॅक करून घेणार आहोत. पॅक केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने ही पारी बंद करून घ्यायची आहे आणि हातावरती थोडंसं अशा पद्धतीने आपण जसं भाकरीला आकार देतो ना त्या पिठाला तसं करून घ्यायचं आहे. आता कोरड्या पिठामध्ये डीप करून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. या पराठ्याला आपण जास्त जाडही ठेवायचं नाही, बारीकही नाही ठेवायचं, असा मिडियमच लाटायचा आहे. जसं आपण भाकरी थापडतो ना तसं सुरुवातीला थापडून घ्यायचं. जे आतलं सारण असतं ते चव बाजूने व्यवस्थित पसरतं आणि पराठा व्यवस्थित येतो. बघा अशा पद्धतीने हा पराठा इथं मी लाटून घेतलेला आहे. तवा पण आता गरम झालेला आहे. लाटल्यानंतर लगेचच आपण हा पराठा तव्यावरती टाकून शेकून घेणार आहोत. बघा छान कुठंच फुटला नाही आहे, मस्त अशा पद्धतीने तुम्ही पराठा लाटू शकता. आता आपल्याला ह्या पराठ्याला तुम्ही तूप, गावराने तूप किंवा बटर लावून पण शेकू शकतात. मी इथं तेल टाकून शेकलेला आहे ह्या पराठ्याला. अशा पद्धतीने हा पराठा इथं मी तयार करून घेतलेला आहे. आलटी पलटी करत राहायचं जेणेकरून पराठा जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा पटकन होतो. अशाच पद्धतीने मी हे पराठे इथं बनवणार आहे. हा तयार झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत. बघा खूप छान आलेला आहे पराठा, मस्त. तुम्ही अशाच पद्धतीने हा पराठा करा. बघा इथं या बटाट्याच्या साऱ्यांवरती आहे ना मी किसलेलं चीज टाकून घेतलेलं आहे. परत त्याच पद्धतीने ही पारी बनवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जे चीजचं सारण आहे, बटाटा आणि चीज हे पारीमध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ही पारी बंद करून घ्यायची अशा पद्धतीने, जेणेकरून ते सारण बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण याच्यामध्ये आपण चीज टाकलेले आहे. चीज गरम झालं की ते पूर्ण तव्याला चिपकून जातं, मग
अशाच पद्धतीने आपल्याला ही पारी बंद करायची आहे. चीज बाहेर निघणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हा पण पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला परत दाखवते मी. बघा, अशाच पद्धतीने तुम्ही पराठा करा. पराठा अजिबात फुटत नाही, त्याच्यामधलं सारणही बाहेर येत नाही, व्यवस्थित जमतो, चव बाजूने व्यवस्थित शेकलाही जातो मस्त. बघा, अशाच पद्धतीने आपल्याला हा पराठा इथं लाटून घेतलेला आहे. आता तव्यावरती टाकून याला आलटीपलटी करत राहायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला तेल टाकून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. खूप छान झालेले आहेत पराठे, मस्त. तुम्हाला परत एकदा सांगते, माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप छान, मस्त. रेसिपी कशी झालेली आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघा, खूप मेहनत पुरते अशा गोष्टी काही करायच्या राहिल्या की व्हिडिओला लाईक येत नाही तर मन पण नाराज होऊन जातं याच्यामध्ये. बघा, चव बाजूने अशा पद्धतीने हा पराठा मी इथं शेकून घेतलेला आहे. इथं 3 पराठे मी लाटून शेकून घेतलेले आहेत मस्तपैकी. खूप छान पराठे आलेले आहेत. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला नक्की जमेल. चला तर मग भेटूया असाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त मुलांच्या टिफिनसाठी किंवा असं शाळेच्या टिफिनसाठी मुलांना घरीही खाण्यासाठी मुले नखरे करतात, त्यांनाही दिलं तरी चालेल. बघा किती छान आलेले आहेत पराठे, मस्त असे मऊ लुसलुशीत आलेले आहेत पराठे.